पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळेत तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी करत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. भारतीय सैन्याने ड्रोन कवच सराव कुठे आयोजित केला? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. प्रश्न 2, सबकी योजना सबका विकास मोहीम कोणी सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे पंचायती राज मंत्रालयाने. तसेच या आठवड्यामध्ये झालेले जे महत्त्वाचे करंट अफेअर्स वरचे प्रश्न आहेत ते सुद्धा आज आपण घेतले आहेत, त्यामुळे नोट डाऊन करत चला. प्रश्न 3, 2025च्या आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात भारताचा क्रमांक किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 128वा क्रमांक. प्रश्न 4 पाहूया. प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल डिजिटल नॉमॅड रिपोर्ट 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 38वा क्रमांक आहे. प्रश्न 5, कोणत्या संघाने इराणी कप 2025 जिंकला आहे? तर त्याचं उत्तर आहे विदर्भ संघाने. प्रश्न 6, बिझनेस लाईन चेंज मेकर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे DRDOला. प्रश्न 7 पाहूया. G20 ऊर्जा संक्रमण मंत्रिस्तरीय बैठक कुठे झाली? तर त्याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये. प्रश्न 8, 500 अब्ज डॉलर्सची संपत्ती गाठणारा जगातील पहिला व्यक्ती कोण बनला? तर त्याचं उत्तर आहे एलॉन मस्क हे. प्रश्न 9, भारत रशिया संयुक्त लष्करी सराव इंद्र 2025 कुठे झाला? तर त्याचं उत्तर आहे बिकानेर इथे. प्रश्न 10 पाहूया. रवींद्रनाथ टागोरांच्या पुतळ्याचे अनावरण कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे बीजिंग इथे. प्रश्न 11, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? तर त्याचं उत्तर आहे एकूण 22 पदके जिंकली आहेत. प्रश्न 12, वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये कोणते राज्य सुधारणा करणारे पहिले राज्य ठरले? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्य. प्रश्न 13 पाहूया. विंग्स ऑफ वेल्लोर हे कोणाचे पुस्तक प्रकाशित झाले? तर त्याचं उत्तर आहे स्वप्नील पांडे यांचे. प्रश्न 14, WCPA केंटन मिलर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण बनले? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर सोनाली घोष हे. प्रश्न 15, कोणत्या राज्यातील बाथुकम्मा महोत्सवाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्यातील. प्रश्न 16 पाहूया. फिफा विश्वचषक पात्रता फेरीत सर्वाधिक गोल करणारा खेळाडू कोण बनला? तर त्याचं उत्तर आहे क्रिस्टियानो रोनाल्डो हे. प्रश्न 17, राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे बनवारीलाल गौर, नीलकंदन मुर्स इटी. तिसरा आहे भावना पराशर, या तिघांना. प्रश्न 18, भारताचे पहिले मानसिक आरोग्य राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे दीपिका पादुकोण यांची. प्रश्न 19 पाहूया. 8व्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ISA असेंब्लीचे आयोजन कोणता देश करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 20, भारत आणि कोणत्या देशादरम्यान कोकण 2025 हा सराव आयोजित करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे युनायटेड किंगडम. असेच रोजचे चालू घडामोडीवरील अतिशय कमी वेळेत प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.